एन्जॉय करणार आहोत. माझ्यासोबत आमचे बबलू उघडा हे सुद्धा जोडले जाणार आहेत. सुमधुर आवाज मित्रांनो ज्यांचा आपण ऐकला. हा मॅन ऑफ द मॅच जो सामना जिंकलाय संजय नगर टीमने. रमेश आपण या. विनोजी देशमुख साहेब आपण पुढे या. रमेश वेल डन, वेल प्लेड. चांगली खेळी केली. आपल्या टीमला आपण विजयाचं शिल्पकार ठरलात आणि खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच ही तुमची मेहनत आहे आणि त्या मेहनतीची ट्रॉफी आज या ठिकाणी तुम्हाला मिळाली. एका बाजूला लोधी तर दुसऱ्या बाजूला पळेल तरी ही टीम आपल्या समोर खेळली जाते. टॉस जिंकलाय पळेल तरी ही टीमने आणि शत्रुशीचा निर्णय घेतला. फलंदाजी पाचारण केलंय ते लोधी टीमला. मनीष गोलंदाजी ट्रॅक वर आलाय. मनीष तर फलंदाजी मार्कर फलंदाज गेम ऑन केला जातोय. पहिला चेंडू शॉर्ट दरम्यानला परंतु सिंगलने सुरुवात केली जाते. एक धाव येते स्कोर कार्ड वर. फलंदाजी दरम्यान लोधिवली याच्यामध्ये हा क्रिकेटचा रणसंग्राम आपण एन्जॉय करतोय. मनीष गोलंदाजी ट्रॅक वर लोधिवली टीमचा क्या गोलंदाज तर स्ट्राईक मध्ये फलंदाज फलंदाजी टीम कडून लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. डान्सिंग डाऊन द विकेट परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. डाऊन द लेग साइड इट इज वाईड बॉल. वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. अवांतर धावणे धावसंख्या होते स्कोर कार्ड वर 2 आणि हायेस्ट स्कोरिंग करेल त्याला बाय असणार आहे याची दक्षता घ्या. जास्त स्कोर करेल त्या टीमला बाय असणार आहे. फलंदाजी मार्कवर फटका सजवलाय फसलाय. यस पहिला विकेट बॅक टू डग आउट. पळत तरी ही टीमचा एक विकेट येतोय. तंबूच्या आसऱ्याला धावा झाला स्कोर कार्ड वर 2. वाईट +1 त्या 2 धावा यस ते गुड टोटल 3. 1-3 असे धावसंख्या झाले स्कोर कार्ड वर. पहिले षटक चालू आहे. P1चा पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाज मनीष. न्यू बॅटर भगवान नागेश आणि भगवान ही जोडसाकळ मैदानामध्ये पळेल तरी ही टीमची. तर गोलंदाजी ट्रॅकवर लोधवलेल्या टीमचा गोलंदाज राऊंड विकेट मारा करतोय मनीष. सुंदर फटका बॅकवर्ड डीप पॉइंटला चेंडू खेळून काढला. गोळीच्या वेगाने चेंडू निघून चाललाय. बॅकवर्ड डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर जातोय. हा येतो जबरदस्त प्रेक्षणीय बॅकवर्ड डीप पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर येतो चौकार आणि चौकाराच्या साने धाव संख्या होते टोटल स्कोर कार्ड वर 1/7. 1/7. सात धाव संख्या झाली. मनीष पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर आमच्या युट्यूब कॅमेरा एंड कडून KTC लाईव्ह
च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. आमचे अजिंक्य पवार यांचं संपूर्ण पॅनल. यस, काय सुरेख चेंडू फेकलाय. अन्ना डिलिव्हरी या ठिकाणी क्लिअर केलाय चेंडूला. डॉट चेंडूची सांगता होती. धाव संख्या होती तो टोटल स्कोर कार्ड वर 7 धाव संख्या झाले. पळेतरी टीमच्या स्कोर कार्ड वर धाव संख्या झाली ती 7. मनीष पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वर. भगवान ऑन साइडला चेंडू खेळून काढला. ऑन द कार्पेट. मिड ऑनला चेंडू जातो. सिंगल धाव संख्या मिळते. सिंगल धाव संख्या होती 8. या अंकावर 1/8 अशी धाव संख्या झाली स्कोर कार्ड वर. जोड सकाळ आपण पाहता. 1 डाऊनला फलंदाज भगवान आलाय. नॉन स्ट्राईकला भगवान. स्ट्राईक वरती नागेश. ओहो, ऍक्युरेट लाईन स्टपल झाला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. वाईड बॉल आहे. सिटीज वाईड बॉल. वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते 9च्या घरात. 1/9 अशी धाव संख्या झाले. पळसदरी ए टीमच्या स्कोर कार्ड वर 1/9 अशी धाव संख्या. लोधी टीमचा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वर पुन्हा सज्ज होतोय मनीष. युट्यूब कॅमेरा कडून स्ट्राईक वरती फलंदाज नागेश. नॉन स्ट्राईकला भगवान. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज झालाय मनीष. राऊंड विकेट. ब्लॉकचा चेंडू होता. खोलवरचा चेंडू होता. वर्क यस, पहिल्या षटक समाप्त झालंय. व्हाईट यॉर्क टाकण्याचा प्रयत्न केला. तर सुंदर चेंडू या ठिकाणी काउंट केला जातोय. 9 धाव संख्या झाली. पहिल्या षटकाचा पिवनचं पहिलं षटक हाताळलं होतं. मित्र म्हणे सुंदर षटक फेकलाय. 1 विकेट प्राप्त केलाय मनीष. लोधिवली टीमचा हा गोलंदाज 1 विकेट प्राप्त केला आणि धावा खर्च केल्या 9. दुसरी षटक कोणाकडे सोपवलं जातोय? दुसरी षटक कोणाकडे असणार आहे? लोधिवली दरम्यान सामना पाहतोय पळसदरी ये. बिग हाय व्होल्टेज सामना या मैदानामध्ये रंगला जाणार आहे. कारण दोन्ही टीम ताकदवर टीम ह्या विभागामधल्या गणल्या जाणाऱ्या टीम आहेत. गोलंदाज जयेश. पहिल्या षटक फेकलं होतं मनीष. 1 विकेट प्राप्त केला. धावा खर्च केल्या 9. दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज आला जयेश. तर स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय आपण भगवान. नॉनस्ट्राईकला नागेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर आला जयेश. लोधिवली टीमचा गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने येतोय. ओढ विकेट मारा करण्यासाठी सज्ज आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय भगवान याला. एका बाजूला भगवान, दुसऱ्या बाजूला नागेश. गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज आपण पाहू शकता जयेश. ओढ विकेट मारा. फिल्डिंग मध्ये परिवर्तन. जयेश छोटा गोलंदाज आहे, परंतु ज्या वेळेला छोटा गोलंदाज असतो ना तो का मोठा करतोय. परंतु काय झालं आपण पाहिलं. सरळ चेंडू जातोय. डीप पाईन लॉंग लेगच्या मध्ये मारलाय. हा जबरदस्त प्रेक्षणीय योगाच्या सण धाव संख्या जवळ बोलते टोटल 13च्या घरात. 13 मेरा साथ तभी तो बनेगी आगे बात. एक तरफ नागी दूसरी तरफ भगवान. दोनों का साथ चलेगा तभी तो आगे बात बनेगी. पढ़े ये बनाम ये मुकाबला दोस्तों लोधिवली इनके बीच में काय खतरनाक सामना होणार आहे. हाय व्होल्टेजचा सामना आपण सर्व प्रेक्षक मंडळी या ठिकाणी एन्जॉय करतोय. चेंडू द्या. पळसदरी ये आणि लोधिवली. पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला चढवलाय. जयेश हापट्या करता चेंडू आहे. त्या चेंडूला पाठवलाय सरळ लॉंग लेगला. अजून एक चेंडू द्या. जर का आपण विचार केला पळसदरी या टीमचा, जर सातत्याने आपण 1 विकेट जरी गमावला तरी 13 धावा आल्या स्कोर कार्ड वर. 13 धावा झाल्यात.
कमळूची पिरकड सर यांचं या ठिकाणी पुन्हा आगमन झालंय. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये कॅश प्राइज त्यांच्याकडून, कमळू पिरकड साहेब यांच्याकडून. हे प्रेम आहे आमच्या बळेदरी टीमवर. नरेश देशमुख साहेब यांच्याकडे 200 रुपये. षटकार व्हायला जातोय का? कारण भगवान स्ट्राईक वरती आहे. नाव स्ट्राईकला नागेश गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज जयेश. पुढचा चेंडू जयेश आता हाफ टॅकरचा चेंडू, उंची जास्त लांबी कमी परंतु ताळमेळ नाही, कॉलिंग नाही, त्याच्यामुळे या 3 धावा धावून पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि 3 धावणे धाव संख्या होती 16च्या घरात. 16 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. 1/16 अशी धाव संख्या आली. दुसरे षटक चालू आहे. दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज लोधीवली टीमचा गोलंदाजाला गोलंदाजच्या ट्रॅकवर जयेश, तर स्ट्राईक वरती येते नागेश. नॉर्थ भगवान, तर गोलाच्या ट्रॅकवर जयेश. षटकार मारला तर पारितोषिक कमळू पिरकाड आणि नरेश देशमुख. हो बॉडी फ्रॉम अवे ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पनिश केला जातोय. अवांतर धावणे भर पडली. धाव संख्या 17. टीज डेंजर आकडा, 17चा आकडा, 1 विकेटचा खतरा. धाव संख्या 17. दुसरे षटक प्रगती पथावर आणि दुसरे षटक हाताळतो गोलंदाज लोधीवली टीमचा जयेश. नागेश स्ट्राईक वरती आहे. भगवान नाव स्ट्राईकला, तर गोलंदाजी ट्रॅक वर जयेश. पुढचा चेंडू विदाउट फुटवर्क खेळण्याचा प्रयत्न केलाय. मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क फार महत्वाचा असतोय. कारण फुटवर्क चाललं तर आपण क्रिकेट खेळू शकतोय. मोबाईल मध्ये नेटवर्क असला तरच आपण कॉलिंग करू शकतोय. कारण नेटवर्क आणि फुटवर्क फार महत्वाचं झालंय. पुढचा चेंडू बॅक टू बॉलर. बॉलरच्या डोक्यावरून ठोकलाय. वाडीच लॉंग आपला चेंडू जातोय. गोळीच्या वेगाने निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क. हा येतोय चौकार आणि चौकाराच्या साने धाव संख्या होते डोळ्या 21. 21 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. पळतरी या टीमच्या स्कोर कार्डवर धावा पाहू शकता आपण. 21 1/21. एका बाजूला लोधिवली टीम, दुसऱ्या बाजूला पळतरी टीम. परंतु पळतरी ए टीमची फलंदाजी आहे आणि लोधिवली टीमची गोलंदाजी आहे. जर का आपण विचार केला या खेळाचा तर दुसरे षटक चालू आहे. 1 विकेट गमावला पळतरी ए टीमने आणि धावा बनलेला स्कोर कार्डवर 21. 21 धावा झाल्या स्कोर कार्डवर. आता ठोकलाय चौकार नागेश या फलंदाजानं. कारण नागेश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला भगवान, तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. छोटा पॅक में बडा धमाका, परंतु त्याच्यावर वार चढवला केला जातोय, त्याच्यावर हल्ला केला जातोय. जयेशवर हल्ला चढवला जातोय. फलंदाज नागेश याच्याकडून पुढचा चेंडू डॉट चेंडू सांगता होते. डॉट चेंडू पडला जातोय. एक चेंडू तुझा, दुसरा चेंडू माझा. बारी बारी सबकी बारी, हिसाब किताब बराबर. आज मेरी तो कल तेरी, बारी 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 सबकी बारी. और किसी ना किसी की दादा बारी आती है. कारण पहिल्या चेंडूला चौकार खाला, दुसऱ्यानंतर डॉट चेंडू काढला गोलंदाज जयेश. यस, दुसरा चेंडू पुन्हा डॉट पडला जातोय. लगातार बॅक टू बॅक 2 चेंडू, 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा झाला स्कोर कार्डवर 21. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मध्यांतर झालाय, इंटरव्हल झालाय. मध्यांतर नंतर आपण पाहू शकता धाव संख्या झाले 21 आणि 1 विकेट तंबूची आसरा झालाय. पळतरी ए दरम्यान लोधिवली याच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल, क्रिकेटचा माराण संग्राम आपण एन्जॉय करता केटीसी लाईव्ह याच्या माध्यमातून. एकवी धावा झाल्या स्कोर कार्डवर. आज आपण प्रकाश धुतामधले दुसरी रात्र या ठिकाणी एन्जॉय करतोय. वर्णा चेस्काचं आयोजन केलंय. वर्णे ह्या ग्रामस्थ संपूर्ण आयोजक कमिटीने काय शानदार नियोजन आयोजन आमचे प्रकाश दादा असतील, आमचे मनोज दादा असतील, यांच्या माध्यमातून संपूर्ण त्यांची आयोजक कमिटी आणि या स्पर्धेला नटवण्याचं, घडवण्याचं, बनवण्याचं काम केलंय. फार मोठी स्पर्धा मित्रांनो या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय. सुंदर असं मैदान
आदिवासी समाजाला पुढे सातत्याने नेण्याचं काम आपल्या संपूर्ण आपल्या आदिवासी समाजाच्या माध्यमातून केलं जातोय. हे खऱ्या अर्थानं मित्रांनो समाजाला एक वेगळ्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम ही सर्व मंडळी तुम्ही आम्ही करत आहात. तुमचं आम्ही जेवढं कौतुक करू या स्पर्धेच्या माध्यमातून तेवढं थोडंच आहे. गोलंदाज भूषण लोधी टीमचा गोलंदाज भूषण प्रत्येक षटकाराला कमळू पिरकड यांच्याकडून परंतु बघा काय झालं पिरकड साहेब काय घडलं तुम्ही 100 रुपये लावलं आणि लालच भुरी बोला परंतु विकेट पडला. विकेट येतोय बॅक टू द आउट. टीप विकेटला आज झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. भगवान बॅक टू द आउट. वसंत नवीन फलंदाज आमच्या पिरकड साहेबांनी 100 रुपये षटकारासाठी लावलं आणि उलटी पावलं पडायला लागली. विकेट प्राप्त केला. म्हणजे जर आम्ही नेहमी म्हणतोय कुठेतरी षटकार मारण्याचा फटका लटकला गेला. फलंदाज 21 धावा झाल्यात. भूषण खाली राहणार चेंडू जबरदस्त लाईन परफेक्ट अचूक टप्पा काय सुरेख चेंडू फेकलाय. भन्नाट डिलिव्हरी ज्यावेळेला गुडलंत पडला चेंडू पडला चेंडूने उचले घेतले नाही खाली राहिला आणि डॉट 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 त्यांची सांगता होते. काय सुरेख भन्नाट डिलिव्हरी पाहायला मिळते गोलंदाज भूषण कडून. पुन्हा भूषण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. आमच्या युट्यूब कॅमेरा कडून ओव्हर द विकेट मारा स्टेपल झालाय. सिंगल धावसंख्या मिळते. यस सिंगल ने धावसंख्या 22 या अंकावर. वसंत आणि नागेश ही जोडसाकळ मैदानामध्ये आपण पाहू शकतो. एका बाजूला वसंत दुसऱ्या बाजूला नागेश. तर गोलंदाजी ट्रॅकवर तिसरे षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय लोधी टीमचा भूषण. भूषण येतो गोलंदाजी ट्रॅकवर स्ट्राईकवरती पाहतोय फलंदाज नागेशाला. हा चेंडू मात्र खूपच ऑफस्टिकच्या बाहेर फेकलाय. पनिश केला जातोय. गोलंदाज भूषण याला अवांतर धावणे बरबडले जाते. धाव संख्या जाऊन बसते 23 या अंकावर. 2/23 जर का आपण विचार केला 2 विकेट तंबूच्या आसरा झाल्यात आणि पळत तरी ए टीमच्या स्कोर कार्डवर धावा झाल्यात 23. तिसरे षटक चालू आहे. तिसरे षटक हाताळताना गोलंदाज ट्रॅक वर का सुंदर गोलंदाजा किठ्ठा गिरवताना पण पाहतोय भूषण या गोलंदाजाला. स्लो ऑन फुल टॉस बरोबर हेरला बॅटच्या प्रॉपर रनर मध्ये ते धक्का मार धक्का आणि षटकाराच्या साना धाव संख्या होते 29. नागेश काय चेंडू मारलाय. आउट ऑफ द स्टँड आउट ऑफ द पार्क. जबरदस्त कडा पार केला जातोय. कडक षटकार ठोकला जातोय नागेशाच्या बॅटच्या पट्ट्यामधून. काय सुरेख बघा खोलूर बद्दल चेंडू होता. जवळ यॉर्क चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. सरळ लँड केला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार ठोकलाय फलंदाज नागेश आणि धावा झाल्या स्कोर कार्डवर 29 धावा झाल्या स्कोर कार्डवर. भूषण सारखा गोलंदाज आहे आणि त्याच्यावर हल्ला चढवण्यासाठी चढवला जातोय फलंदाज नागेश कडून. पुन्हा भूषण गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर द विकेट मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका सजवला डिस्कॉर्लेजच्या बाजूला ठोकला. हा बॅक टू बॅक नागेश ऑन द फायर. चेंडू जातो बाहेर. हा होतो षटकार आणि षटकाराच्या धाव संख्या होते 35. आमचे कमळे पिरकड सर यांच्याकडून 100 रुपयाचे कॅश प्राइज. परंतु काय फटका सजवलाय फलंदाज नागेश दादा. नाम ही काफी है रे. हे ब्रँड पळत तरी का हे ब्रँड. नागेश काय लगातार 2 षटकार ठोकलेत नागेश या फलंदाजाने.
भूषण पुढचा चेंडू ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हो डान्सिंग डाऊन द विकेट प्लेइंग स्वारली पहिला खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू निघून गेला किपरच्या स्थानामध्ये 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय धावा झाल्या स्कोर कार्डवर 35 3 षटकांचा खेळ समाप्त शेवटचा अंतिम षटक कोणाकडे सोपवलं जाणार शेवटचा अंतिम षटक कोणाकडे सोपवलं जाणार षटक कोणाकडे सोपवलं जातोय नक्कीच आमच्या पळसदरी टीमचे पाठीराखे जे सांगत असतील की नागेशची बॅटिंग आता मात्र या मैदानामध्ये आग लावण्याचा प्रयत्न नागेशच्या माध्यमातून केला जातोय कारण जर पाहिला आपण एक डीप मिड विकेटला षटकार त्याच्यानंतर डीप स्क्वेअरला षटकार ठोकलाय म्हणजे एरिया पसंतीचा आहे एरिया तो नागेश चालले एक झोन आहे तो खऱ्या अर्थानं ऑन साइड आहे जर पाहिला आपण तर डीप स्क्वेअरला एक दमदार षटकार डीप मिड विकेटला एक दमदार षटकार आणि 2 षटकार खाल्याच्या नंतर टोटल धावसंख्या आपण पाहू शकता 35 3 षटकांचा खेळ समाप्त झाला 35 राहुल आलाय गोलाच्या ट्रॅकवर संजय वाघमारे दोन्ही चीज कामला टीमचे ऑफिशियल पंच आपण स्टेजकडे या म्हणजे ऑफिशियल दोन्ही पंच संजय वाघमारे आपण दोघेही स्टेजकडे या शेवटचं षटक पंच जास्त टाइमपास नको आहे फळदरी ही टीम नागेची बॅटिंग कडक आहे काय फटका मारलाय काय सजवलाय 2 फटके पाहिल्याच्या नंतर नागेशची बॅट ह्या मैदानामध्ये आग लावायला सुरुवात केली मित्र म्हणेन या फलंदाजाने राहुल सुंदर फटका कव्हरला फटका खेळलाय फिल्डिंग चांगली आहे परंतु एक धाव वाचू शकणार नाही 36 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर 5 चेंडू अजून बाकी आहे त्या पहिल्या इनिंग मधला किती धावसंख्या उभी केली जाणार तर आतापर्यंत आला 36 5 चेंडू अजून बाकी आहे पहिली इनिंग चालू आहे नागेश ट्रॅक होती नागेश चांगला वसंत बॉलच्या ट्रॅकवर राहुल काय फटका क्लास जबरदस्त आर पार आउट ऑफ द पार्क 42 धावसंख्या झाली म्हटलं होतं की नागेश ब्रँड आहे ब्रँड नाम ही काफी है हॅलो काही ना काही माईक भेटत काय सांगायचा ज्याची आम्ही तारीफ केली आमची नजर लागली दांडी गुल नागेश दादा बॅक टू टेक आउट बबलू उघडा मैदानामध्ये दाखल झालाय एक सुमधुर आवाज आमच्या पळसदरीचा गोड आवाज बबलू उघडा मैदानामध्ये दाखल होतोय परंतु नागेश ब्रँड काय जबरदस्त फटकेबाजी पाहिली नागेश या फलंदाजाकडून दांडी गोल झाले काही हरकत नाहीये परंतु त्याच्या बॅटच्या पट्ट्यामधून 3 षटकार आम्ही पाहिले उत्तुंग षटकार नागेश याच्या बॅटच्या पट्ट्यामधून आम्ही पाहिले न्यू बॅटर बबलू घोटना टेक तमाशा देख चेंडू जातो सरळ काऊ कॉर्नरला आणि डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये फील्ड केलाय सिंगल धाव संख्या परंतु वसंत कुठेतरी घाई करतोय परंतु बबलू 2 धावा क्षमस्व बबलू घाई करतोय वसंत त्याला थांबवतोय की बॅटिंग तुला जास्त करणं गरजेचं असणार आहे या 2 धाव संख्या होते टोटल 44 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर राहुल पुढचा चेंडू बबलू साठी चेंडूला खेळून काढलाय काऊ कॉर्नरला चेंडू जातोय एक धाव मात्र पूर्ण दुसरी धावगडी पलटवार यास 2 धावा कंप्लीट केल्या जातील या 2 धावने धावसंख्या 46 स्कोर कार्डवर आपण पाहू शकता 46 धावसंख्या झाली स्कोर कार्डवर लोधिवली दरम्यान पळसदरी याच्यामध्ये क्रिकेटचा युद्ध वॉर लढाई चालू आहे दौंड युद्ध आपण पाहू शकता क्रिकेटला घडवण्याचं जडवण्याचं काम आमच्या वर्णे ग्रामस्थांनी केले वर्णाई चषकाचं आयोजन
2024 वर्ष पर्व पहिलं आजची दुसरी रात्र पुढचा चेंडू काय क्लास षटका या स्टॅप सिलेक्शन केलं दोघांच्या मध्ये दरार चेंडू होणार फेरार मिळला नंबर 4 आणि 4 धावाने पहिला इनिंग समाप्त झाले वार झालाय 50 धावांचा पलटवार करावा लागेल मित्रांनो लोधिवली टीमला 51 धावांचा 50 धावांचा वार झालाय पलटवार करावा लागेल 51 धावांचा तत्पूर्वी याच्यानंतर होणारा सामना वडगाव टीमचा कर्णधार आणि नागोठणे टीमचा कर्णधार वडगाव आणि नागोठणे याच्यानंतर होणारा सामना आपण टॉस करण्याकरता या वडगाव टीमचा कर्णधार आणि नागोठणे टीमचा कर्णधार नागोठणे टीमचा कर्णधार आणि वडगाव टीमचा कर्णधार 50 धावा झाल्यात 51 धावाची गरज असणार आहे ती लोधिवली टीमला सामना सुरू होण्याच्या आधी आम्ही म्हटलं होतं की हा सामना हाय व्होल्टेजचा सामना आपण या मैदानामध्ये पाहणार आहोत तशी हाय व्होल्टेजचे सामने मगासपासून झालेत वडगाव टीमचा कर्णधार या ठिकाणी आलाय नागोठणे टीम नागोठणे टीम आपण या नागोठणे टीमचा कर्णधार टॉस करण्याकरता या तत्पूर्वी नागोठणे टीमचा कर्णधार क्षेत्रशील लावून घ्या पळेकर ही टीम चोवीस चेंडू 51 धावा चेशिंग केल्या जातील डिफेंड केल्या जातील नागोठणे टीमचा कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल आहे या ठिकाणी ओके वडगाव वडगाव नागोठणे टीमचा कर्णधार आलाय टॉस करून घ्या नागोठणे टीमचा कर्णधार या ठिकाणी हजर आहे नागोठणे टीम आपल्या समोर आहे झोड सकाळ प्रदीप आणि राकेश हे मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते राकेश आणि प्रदीप ही जोड सकाळी मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते जर का आपण सातत्याने विचार केला 51 धावा विजयासाठी गोळा करायच्या 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 51 धावा डिफेंड करायच्या आहेत पळत तरी गोलंदाजाकडून ते केल्या जातील का हे बॉल द्या त्यांच्याकडे चेक करायला हॅलो प्रयास करा नागोठणे दरम्यान वडगाव याच्यामध्ये टॉस केला जातोय तो चलिए दोस्तों मैदान की तरफ चलते काफी खूबसूरत माहौल जरूर आज की दूसरी रात और दूसरी रात में देखा जाए तो यह हॉट मुकाबला एक तरफ है पड़ोसरी ये टीम दूसरी तरफ रहेगी दोस्तों
लोधीवली टीम इनके बीच में कड़ा मुकाबला, रोंगटे खड़े करने वाला मुकाबला जरूर इस मैदान के ऊपर शुरू हो चुका है। जंग तो छुड़ चुकी है, आने वाला समय और वक्त ही बताएगा अंजाम क्या होगा, राम जाने। लेकिन दो बल्लेबाज राकेश और प्रदीप मैदान की तरफ दाखिल हो चुके जरूर। गेंदबाज का भागदौड़, संभालने के लिए गेंदबाज, पहला प्यून का पावर प्ले का पहला ओवर। बबलू, शायद बबलू के हाथों में गेंद है जरूर। पहले गेंद का श्री गणेश करने के लिए तैयार है, पहले गेंद का सामना करने के लिए बल्लेबाज ट्राई के ऊपर गेंद का इंतजार कर रहा है। कब आएगी? आएगी, इंतजार करो, इंतजार का फल मीठा होता है। लेकिन गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज बबलू उगड़ा, यूट्यूब कैमरा इन की तरफ से पहले गेंद का श्री गणेश राउंड विकेट मारा। पहले गेंद ऑन साइड के में आलंद कारपेट, कारपेट को छोकर गुदगुली करके हुए निकल गए। गेंद फील्डर के हाथ में सिंगल प्राप्त करेंगे। सिंगल के साथ खुद का अकाउंट खोला, $1 अकाउंट में डाला। 51 रन जीतने के लिए चाहिए 51। उनका पीछा चल रहा है मैदान के ऊपर। फिलहाल पहले गेंद के ऊपर ऑन साइड के में गेंद को ट्रैवल किया था आलंद कारपेट, लेकिन सिंगल प्राप्त किया और अकाउंट में 1 रन बच चुका है, लग चुका है। बबलू उगड़ा फिर से तैयार, राइट आर्म राउंड विकेट मारा। बिल्कुल जड़ में गेंद थी, काफी खूबसूरत फील्डिंग, लेकिन फंबलिंग, सिंगल मिलेगा। राकेश प्रदीप दोनों में तालमेल अच्छा, लोधीवली टीम के दोनों बल्लेबाज। अब ट्राई के बल्लेबाज जा चुके राकेश, नाश्ता के प्रदीप और गेंदबाज का भागदौड़ संभालते हुए गेंदबाज बबलू उगड़ा, यूट्यूब कैमरा इनके तरफ से राउंड विकेट मारा राकेश के लिए। ट्राई के राकेश, फुलवान गेंद, लेकिन ये गिफ्ट मिला था। राकेश सर के ऊपर हाथ मार के कह रहे हैं भगवान ये क्या हुआ, गलती तू करे यार, दोष भगवान को दे। ये फुलान गेंद थी, कहीं ना कहीं इस गेंद को तारा मंडल में भेजना चाहिए था। राकेश दादा, मौका दोबारा नहीं आएगा, एक बार आता है चला जाता है, उसके बाद आता है बुढ़ापा। अगली गेंद बबलू की, शॉर्ट गेंद पुल करने की कोशिश, लेकिन बार बार वार खाली नजर आ रहा है। बल्लेबाज कहीं ना कहीं दिखा है, कहीं निशाना कहीं। ऐसी बल्लेबाजी चल रही है राकेश और प्रदीप के द्वारा, लेकिन ज्यादा से ज्यादा दोनों को जिम्मा उठाना पड़ेगा। 51 रन चाहिए जीतने के लिए, 51। बबलू फिर से तैयार, काफी खूबसूरत गेंदबाजी चल रही है इस मैदान के ऊपर बबलू की धारा। बबलू दादा 51 रन को डिफेंड करना जिम्मा सौंपा है, पावर प्ले का पहला ओवर, अरे जिम्मा सौंपा है कप्तान ने आपके तरफ। इस जिम्मे को खरा उतरना चाहिए, क्योंकि जो जिम्मा निभाते उनकी तरफ जिम्मा छुपा जाता है। और ट्रिपल हुई तो जरूर है क्रॉस द लाइन, लेकिन सिंगल प्राप्त करेंगे। सिंगल के साथ कुल टोटल बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 51 का पीछा, 3 रन। कछुए की चाल चल रही है लोधीवली टीम, खरगोश की तरह भागना पड़ेगा, हिरनी की तरह दौड़ना पड़ेगा, चीते की तरह छलांग लगानी पड़ेगी, क्योंकि दिल्ली अभी बहुत दूर है। 51 रन चाहिए दादा, 51 रन चाहिए तो बहुत बड़ा ये सफर हमें दूर नजर आ रहा है। दिल्ली का सफर दूर, लेकिन बबलू की ड्राइविंग बहुत अच्छी चल रही है। फुलॉन गेंद ऑन साइड के में गेंद को ट्रैवल किया, रन आउट का विकेट, शायद ये बचना चाहते हैं, बाल बाल बच गए। पहला ओवर खत्म, 3 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर, 3 का आंकड़ा। आने वाले गेंदे 18 और जीतने के लिए 48, 18 गेंदे 48 रन जीतने के लिए लोधीवली टीम के लिए। 18 चेंडू 48 धावा। 18 गेंदे 48 रन, क्या पूरे कर पाएंगे या टिफिन हो जाएंगे? मंजिल बड़ी, रास्ता आसान, लेकिन रास्ता अगर मुश्किल हो
तो रास्ता निकालना चाहिए, ढूंढना चाहेंगे, ढूंढोगे तो मिलेगा ना प्रकाश दादा। मेरे ख्याल से प्रदीप राकेश व्यवसाय के ऊपर, और प्रदीप लास्ट राइड के ऊपर गेंदबाज का भागदौड़। बॉलर नेम कैलाश, राकेश और प्रदीप, लेकिन व्यवसाय के ऊपर राकेश। ओहो, ये बेस्टो खेल बैठे थे, मैतीज नजर नहीं आ रही है, छगा या चौवा नजर नहीं आ रहा है। लोधेली टीम की जो सपोर्टर है ना, काफी नाराज नर्वस नजर आ रही है। जब जब छक्का आएगा, चौवा आएगा, जलवा नजर आएगा, लेकिन सिंगल आएगा, पहले टीम कहीं ना कहीं दबदबा अपना चालू रखेगी, क्योंकि 51 रन चाहिए। मंजिल बड़ी है, रास्ता आसान नहीं है, रास्ता खराब है। मंजिल की तरफ जाना चाहोगे तो रास्ता अपना ढूंढना पड़ेगा, रास्तों को नापना चाहिए। ऑन द कारपेट, काउट कॉर्नर लॉन्गन के बीच में गेंद को खेला। वाडिश लॉन्गनर काउट कॉर्नर के एरिया में सिंगल प्राप्त करेंगे। सिंगल से ज्यादा कोई फर्क नहीं पड़ेगा पड़ोसर टीम के लिए। रन बन चुके कुल स्कोर कार्ड के ऊपर 5 का आंकड़ा, 51 चाहिए जीतने के लिए, उसका पीछा चल रहा है। फिलहाल दूसरा ओवर चल रहा है और रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर सिर्फ 5। माना कि विकेट नहीं कोई गवाया, लेकिन जितने रन चाहिए वो भी नहीं बन रहे इस मैदान के ऊपर, इस स्कोर कार्ड के ऊपर हमें नजर नहीं आ रहे। 51 चाहिए दादा। देखिए कहाँ खेलना चाहते हैं राकेश भैया, कहाँ खेलना चाहते हो आप इस गेंद को? पहले ही मन बना लिया था कि मुझे कहाँ खेलना है इस गेंद को। ऑफ स्टिक के ज्यादा बाहर निकले थे, जगह बनाई थी, लेकिन गेंदबाज चालाक गेंदबाज है, बिल्कुल गेंद ब्लॉक में फेंक रहा है। ब्रह्मास्त्र का वापर, जहरीली गेंद का वापर, जहरीली गेंद फेंक रहा है गेंदबाज कैलाश। कैलाश की गेंदबाजी, तीखी गेंदबाजी चल रही इस मैदान के ऊपर कैलाश के द्वारा। जवाब नहीं कैलाश दादा दे रहा, क्या शानदार गेंदबाजी चल रही है कैलाश के द्वारा। पहले बबलू उगड़ा जो गेंदबाज का भागदौड़ संभालने के लिए आए थे, उन्होंने शानदार गेंदें फेंकी थी, उसके पैरों के ऊपर पैर रख रहे गेंदबाज कैलाश। बड़े दरिया टीम का काफी खतरनाक गेंदबाजी, नागेश की शानदार बल्लेबाजी, ब्रांड है नागेश इस बड़े दरिया टीम का। इनके बल्ले से 3 लंबे छक्के हमें नजर आए, लेकिन बल्लेबाजी तो ज्यादा फायर, लेकिन गेंदबाजी उससे कई तगड़ी गेंदबाजी नजर आ रही है। ओहो, बड़े मैच हिट नहीं नजर आ रहे हैं, काफी किफायती से गेंदबाजी। दौड़ का खेल लगभग खत्म, अब आने वाली रहेंगी 12 गेंदें, और 12 गेंदों में जीतने के लिए चाहिए टोटल 45। क्या करे, मुकाबला फंस चुका है। जो हमारे स्कोरर दादा मेरे साथ बैठे हो कह रहे हैं कि मुकाबला पूरा फंस चुका है, क्योंकि आप देखिए 12 गेंदे, मुकाबला बन भी सकता है। क्रिकेट कहा जाता है अनिश्चित हुआ खेल है, कभी भी कुछ भी हो सकता है, कभी भी बाजी पलट सकती है, ये जादू भरा क्रिकेट है। कहा जाता है क्रिकेट से भी कई तेज रंग बदलने वाला, उसका नाम रखा है क्रिकेट। क्रिकेट कहा नहीं जाता दादा, जब तक आखिरी गेंद नहीं फेंकी जाती तब तक कौन जीता कौन हारा ये कहना नामुमकिन लगता है। ये पड़ोसी टीम का स्टाइलिश प्लेयर नागेश, ये ब्रांड है पड़ोसी टीम का ब्रांड। हार्दिक पांड्या, क्या बात है, हमारे स्कोरर दादा बहुत नाम बता रहे हैं उनके। स्टाइलिश खिलाड़ी भी है, चॉकलेटी बॉय भी हमें नजर आ रहे हैं, ये काफी अच्छा खिलाड़ी हमें नजर आ रहा है नागेश। कानों में शायद बाली है या नहीं है, लेकिन हेयर स्टाइल बहुत अच्छी है उनकी, तो ये काफी उड़ते हुए खिलाड़ी नजर आ रहे हैं। हर एंगल से अगर बात करें तो क्रिकेट हो, पर्सनालिटी हो, उनकी पॉपुलरिटी हो, या खेल का मैदान हो, हर जगह फेमस है ऐसे दमदार खिलाड़ी स्टाइलिश नागेश। और एक 3 होती ना तो बिल्कुल क्रिस गेल की जर्सी, लेकिन 3 थी, ये 33 हार्दिक पांड्या। और ये देखिए टांगों के बीच में दरार, गेंद हो गई फरार, ये डॉट गेंद निकाली जरूर, ट्रायंगल था उसमें से गेंद निकल गई डॉट गेंद जरूर। ये उनकी स्ट्रॉन्ग जोन है,
बल्लेबाजी हो गेंदबाजी हो, तभी तो कहा जाता ना ब्रांड ब्रांड होता है। नाम ही काफी है नागेश। तगड़े खिलाड़ी, कहाँ भी आप खेलो उनको खेल नहीं पाओगे। बल्लेबाज लोधी टीम का बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर राकेश, राकेश दादा, नागेश को आप नहीं खेल पाओगे। ये ब्रांड है पलसर ये टीम का, नाम ही काफी है नागेश। हर तरफ उनका चर्चा। नागेश दादा होने दो खर्चा, तभी तो हो जाएगा चर्चा। अगले की नागेश की, ये देखिए ये खासियत है, ये कला है। क्या शानदार जानदार वजनदार कला जो इस्तेमाल कर रहे हैं नागेश। तभी मैंने कहा था ये पलसदरी ब्रांड है, ब्रांड स्टाइलिश खिलाड़ी नागेश ऑन द फायर। क्या बात है, ये पलसदरी एक्सप्रेस खूबसूरत पॉइंट की तरफ, बैकवर्ड डीप पॉइंट की तरफ गेंद भाग चुकी है, नहीं पकड़ पाओगे, गेंद निकल जाएगी आपने एरिया में। 4 रन के लिए काफी देर के बाद ये चौवा हमें नजर आया। ये चौवा लगाने के लिए बहुत सारे गेंदे खेलनी पड़ी मेरे ख्याल से बल्लेबाज राकेश को। चौवा मिला, लेकिन तब तक मुकाबला धीरे धीरे करवटे बदल कर निकल जा चुका है पलसदरी टीम की तरफ, क्योंकि धीरे धीरे होले होले अब बहुत सारे रन चाहिए। कुल टोटल बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 10 का आंकड़ा, डबल फिगर। काफी देर के बाद ये चौवा हमें नजर आया। दर्शक भी समझ चुके होंगे कि मुकाबला धीरे धीरे कहां चलता नजर आ रहा है। अगले की नागेश की, नागेश कम बैकिंग किया, काफी खूबसूरत नागेश की गेंदबाजी। तीसरा माना की ओर चल रहा है। काफी नर्वस रहेंगे हमारे लोधी टीम के फील्डर हो, उनके सपोर्टर हो, खिलाड़ी हो, वो काफी नर्वस होंगे, क्योंकि 51 रन चाहिए थे। अगर माना कि विकेट, दोनों खिलाड़ी पॉपिंग गेम में जो टॉप ऑर्डर में आ चुके हैं, उन्हें विकेट नहीं खोया, लेकिन रन नहीं आ रहे उनके बल्ले से। माना अभी विकेट जरूर जाएगा। एक विकेट गिर चुका है 10 रन के ऊपर। आने वाले गेंदे 6 और 6 गेंदों के ऊपर नंबर चाहिए 41। 41 चाहिए तभी बनेंगे कुल 51, 51। 6 गेंदे 41, बहुत बड़ा ये नागोडना टीमचे कॅप्टन आमच्या आयोजक कमिटीच्या पण भेट घ्या। नागोडना टीमचे कॅप्टन आमच्या आयोजक कमिटीच्या पण भेट घ्या। काफी नाराज गेंदबाज कृष्णा, कृष्णा को महाभारत याद करना पड़ेगा। जब सूरज को ढका था उन्होंने, तो वही क्या कला इस्तेमाल करेंगे। 6 गेंदों में 41 चाहिए। बिल्कुल व्हाइट यॉर्क डालने का प्रयास, गेंद को भेजा है काउ कॉर्नर, मिड विकेट के बीच में एक सिंगल प्राप्त करेंगे। यह मुकाबला थोड़ा सा बोरिंग मुकाबला चल रहा है। तभी मुकाबला शुरू होने से हम लोगों ने बात छड़ी थी कि हाई वोल्टेज मुकाबला, हाई वोल्टेज ड्रामा बन सकता है, लेकिन अब यह मुकाबला एक तरफा हमें नजर आ रहा है। यह मुकाबला पलसदरी टीम के पास झुकता नजर आ रहा है। ये गेंद को खेला है वाड़ी लॉन्ग ऑफ के एरिया में, सिंगल प्राप्त करेंगे। सिंगल से काम नहीं बनेगा दादा, मल्टी हिट से भी काम नहीं अभी बनेगा। अब दिल्ली का सफर ज्यादा दूर बन चुका है, दिल्ली अब आपके कब्जे में नहीं आएगी। ये शायद विकेट दे बैठे, लेकिन विकेट आया तो भी देखिए उत्साह। कलोती रहती टीमचा कर्णधार, कलोती रहती टीमचा कर्णधार आणि कोण आहे? पहिला सामना वडगाव आणि नागोडने, त्याच्यानंतर कलोती रेती आणि कोलारे आपण तयार राहायचंय, कारण जवळजवळ हा सामना पलसदरी टीमच्या बाजूने झुकला. माहिती हिट नाही
नव्यान लँड मध्ये चेंडू पडतोय परंतु सिंगल धावसंख्या प्राप्त सिंगलने काही फरक पडणार नाही कारण धावा आता रन स्कोर कार्ड आपण पाहू शकता टोटल 14 झालेत कारण 51 धावांचा पाठलाग चालू होता 51 धावा गोळा करत असताना सामना मात्र फसलाय आणि गोलंदाजाने फसवलाय पहिलं षटक फेकलं होतं बबलू काय सुंदर जिवंत षटक आता बऱ्याच अवधीनंतर हा फ्लॅट 6 पाहायला मिळाला डीप फाईनला हा कोलारी टीमचा कर्णधार आणि कळवते रयते टीमचा कर्णधार आपण या कळवते रयते टीमचा कर्णधार आणि कोलारी टीमचा कर्णधार आपण या सामना जिंकलाय पळदरी टीमने मॅन ऑफ द मॅच